दरोडा आणि मोका गुन्ह्यातील फरार आरोपी साथीदारासह जेरबंद. अकोल्यासह 10 गुन्हे उघड. अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे झालेल्या दरोडा प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत मोक्का आणि अन्य 11 गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला त्यांच्या साथीदारासह अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून अकोले येथील दरोड्यासह जिल्ह्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. 16 मे 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास औरंगपूर तालुका अकोले येथील अशोक केरू वाळुंज यांच्या घरात 4 अनोळखी व्यक्तींनी घुसून दरोडा टाकला होता. आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तसेच घरातील कपाटातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती. या घटनेप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान 14 जुलै 2026 रोजी आरोपी अजय सादिश काळे हा आपल्या साथीदारासह वाळकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अजय सादिश काळे आणि अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गणेश सुरेश भोसले, तुकाराम सुरेश भोसले, बाळू झारू भोसले, आशिष ठुब्या भोसले, शरद कैलास काळे, निकेश सादिश काळे आणि धीरज सादिश काळे या फरार साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील सोन्या चांदीचे दागिने किरण भाऊसाहेब बेद्रे याला विकल्याची माहितीही आरोपींनी पोलिसांना दिली. मोक्का गुन्ह्यातील मुख्य आरोपी अटक करण्यात आलेल्या अजय सादिश काळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पारनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का कायद्यानुसार गुन्ह्याचाही समावेश आहे. त्यांच्या विरुद्ध सुपा, पारनेर, भिंगार कॅम्प, MIDC आणि चाकण पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. अक्षय उर्फ सोन्या भोसले यांच्या विरुद्धही पारनेर आणि चाकण पोलीस ठाण्यात दरोडा, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 10 गुन्हे उघडकीस. पोलिसांच्या चौकशीत आरोपीकडून अकोले, पारनेर, अहिल्यानगर तालुका, आष्वी, राहाता, लोणी आणि घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 10 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. यामध्ये दरोडा, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अकोले पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास अकोले पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे.